मुख्य गोष्ट आहे ध्यान प्रक्रिया, ती पहिला समजून घेणे. नाही तर इथं आलं, इतकं छान वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे, डोळे मिटल्यानंतर काय करायचं, हा प्रॉब्लेम होतो. नुसते वातावरणाने ते होत नाही, आतमधल्या वातावरणाशी संबंधित असतात ते सगळं. पहिलं आपण प्रार्थना म्हणून अखंड मंडलाकार शांत बसणे, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे. शेवटी उद्देश काय आहे? उद्देश आहे स्वतःच्या मध्ये असलेल्या चैतन्याची अनुभूती, स्वतःचं मूळ स्वरूप जे चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे, त्याचा अनुभव येण्याच्यासाठी म्हणून विचारांनी केवळ त्याचं चिंतन केल्याने ते होणार नाही. किंवा सगळीकडे परमात्मा आहे, तो शरीरामध्ये आहे, मी तोच आहे, तो अनुभव नाही येत. हा विचार आहे नुसता. विचाराच्या पासून आम्ही अनुभूतीच्या पर्यंत जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर मग त्याच्यासाठी तुम्हाला एखादं विशिष्ट स्थान कशाला पाहिजे? खुर्चीवर बसून टेबलावरती पुस्तक ठेवून तो सगळा विचार ग्रहण करता येतोच आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला ध्यान कशाला करावं पाहिजे? ही गोष्ट आवश्यक का आहे? तर विचारांचा जो भाग आहे त्याने एका मर्यादेपर्यंत आपल्याला समजतं, आणि त्याच्या पलीकडे ज्या वेळेला अनुभूतीच्या प्रांतामध्ये आम्ही जायचं म्हणतो, तर ती अनुभूती येण्याच्यासाठी म्हणून काय करावं लागेल, हा सर्वात आमच्या महत्त्वाचा विषय आहे. की ज्या अनुभूतीच्यासाठी म्हणून, त्या मार्गावर जाण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या या सगळ्या सोयी कशासाठी निर्माण करायच्या? तितका शांतपणा मिळत नाही, कारण की ही ज्ञान प्रक्रिया आहे. तर नुसती विचाराने ज्ञान प्रक्रिया नसून योग ज्ञान प्रक्रिया आहे. योग या गोष्टीचा अर्थ जोडले जाणे हा आहे. युज म्हणजे जोडले जाणे, या धातूवरून योग हा शब्द आलेला आहे. मन देवाशी भावनेने पण जोडलं जातं, विचारांनी पण जोडलं जातं. पण योगाने जोडलं जाणं याच्यामध्ये प्रत्यक्षतः आपण, आपलं अस्तित्व आणि देवाचं अस्तित्व, या दोन ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगळ्या गोष्टी न राहता एकच एक अस्तित्व आहे, अशा अनुभूतीला आपण जातो. देवाचंच अस्तित्व आहे, आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही. किंवा आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये विलीन होऊन जाणे, असं त्याला आपण सोयीसाठी म्हणतो. खरं तर आपलं अस्तित्व आणि देवाचं अस्तित्व जे मूळ स्वरूप आहे, ते मूळ स्वरूप हे एकच असल्यामुळे त्याच्यामध्ये विलीन होऊन जाणे हे आमच्या भावनात्मक रीतीने आम्ही त्याला म्हणतो. पण हा मुख्य भाग आहे की आपलं अस्तित्व, आणि ते अस्तित्व आपल्याला जाणवतं. त्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, त्या अस्तित्वाच्या जाणीवेला धरून आपण योग साधना करतो. सीट ऑफ कॉन्शियसनेस याला म्हटलं जातं. हा जो भाग आहे, याच्यामध्ये जी जाणीव म्हणजे काय, तर कॉन्शियसनेस. स्वप्नामध्ये आपण ध्यान करू शकत नाही, कारण की त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. कुठलं स्वप्न पडेल हे सांगता येत नाही, वाटेल ते स्वप्न पडेल. व आमच्या सर्व ॲक्टिव्हिटींवरती आणि इंटेलेक्च्युअल प्रोसेसवरती जो कंट्रोल असतो तो एकाच अवस्थेमध्ये असतो, तो म्हणजे जागृत अवस्था, कॉन्शियसनेस. हा जो कॉन्शियसनेस आहे, या कॉन्शियसनेसलाच
आत्म्याचा प्रकाश असं म्हटलं जातं. आत्मा आहे, आत्मा आहे, मी आत्मा आहे, अमका आहे, हा विचारांचा भाग झाला. पण प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग म्हणजे त्या प्रकाशामध्ये आपण राहणे. टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, स्वच्या जाणीवेच्या प्रकाशामध्ये राहणे. आणि हे करायला अतिशय शांतपणा पाहिजे. हे करण्याच्यासाठी म्हणून विचार करायला इतका शांतपणा नसला तरी चालतो. थोड्या गोष्टी बाजूला ठेवून आपण विचार करू शकतो. भावनेच्या बाबतीत पण तसंच आहे. पण ज्यावेळेला आम्हाला हा योगात्मक अनुभव घ्यायचा असतो त्यावेळेला जो मूळ स्फुरण असतं आपलं, त्या मूळ स्फुरणावरती अवधान केंद्रित करायचं. ते मूळ अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वाला आपल्या चित्ताचा स्पर्श होतो. मग या चित्ताचा अस्तित्वाला, आपल्या शुद्ध अस्तित्वाला स्पर्श होणं हेच चित्ताचं चैतन्य स्पर्श आहे. स्वतंत्र चैतन्य स्पर्श नावाचा एखादा इलेक्ट्रिक करंट लावल्यासारखा चैतन्य स्पर्श होत नाही. चैतन्य स्पर्श हा योगज्ञानात्मक असतो. त्या चित्ताचं जे या जाणीवेशी संलग्न होणं हा चैतन्य स्पर्श. दुसरा कुठला देव आपण त्यावेळेला भावायचं नाही. सगळ्या विश्वामध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रगट होतो, असं सगळं जरी असलं तरी देखील ही गोष्ट आहे की मला ज्या वेळेला अनुभव घ्यायचा आहे त्यावेळेला तो अंतर्देव ज्याला म्हटलं जातं, जो ईश्वर सगळ्या विश्वात आहे, तोच माझ्या आतमध्ये आहे, तोच माझ्या मूळ स्वरूपामध्ये आहे. आणि त्या स्वरूपाचा मला अनुभव येणं हा त्याच्यामधला मुख्य भाग. आता ही प्रक्रिया कशी घडत जाते हे ते ओव्यांच्यावरनं स्फुरलेलं आहे, ते आपण म्हणूया. आणि मग त्याच्यानंतर आपण थोड्या वेळपर्यंत ओम नमः शिवाय मंत्र, ओंकार आणि ध्यान. खुर्चीवर बसायचो, खुर्ची आहे इथे. नाही पाठवून विचार करा, ऐकता ऐकता समजून जाईल. हरि ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अथ श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु प्रणीत ध्यान योगः. श्री सद्गुरु उवाच. जीवशिवाचा संयोग अभ्यासावा राजयोग. ईश्वरी अनुराग ठेवो निया. एकांतीचे पावनस्थान नाममंत्रे पावन मन. प्रवृत्ती आवरून बसावे तेथे. मिटावे लोचन स्थिर सुखासन. भ्रूमध्ये अवधान ठेवो निया. असावे निवांत अंतर्मुख मन. उल्हासे करून स्मरण जीवी. संत सद्गुरु स्मरण भावे देवाचे दर्शन. घेता चित्त प्रसन्न सहजे होय. सोहम श्रीराम हरि ओम. मंत्रे करावे ईश स्मरण. स्वस्वरूपी ईश्वर जाण. स्मरणा सवे करावे एकाग्र. चित्त पूर्णतया प्राणेंद्रिय क्रिया नियंत्रुनी. श्वासाचे निगमनागमने दीर्घ
नादयुक्त प्राणे दीर्घनादयुक्त प्राणे सोहम मंत्र आलंबने सोहम मंत्र आलंबने प्रारंभावी होता चित्तवृत्ती क्षीण होता चित्तवृत्ती क्षीण श्वासतेहि होती मंद श्वासतेहि होती मंद तदा मंत्र अनुसंधान तदा मंत्र अनुसंधान स्मरण मात्रे भ्रूमध्य मस्तकात दृश्य शून्य अवकाश तया नाम चिदाकाश वा गगन ऐसे चित्तवृत्ती निरोधून अवधाना एकवटून चिदाकाशी नेऊन स्थिर करी भाव विचार स्मृती मना व्यापती वृत्ती अवधान धरुनी धृती गगन लक्षी प्रतिसादीना प्रतिकारी उगारा हे निर्विकारी राहे वृत्ती व्यापारी साक्षित्वाने धरोनी प्रयत्ने स्वमंत्र धारणा ठेवी अवधाना स्वस्थानी स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान येणे करी गामन आत्मसंस्थ चित्तवृत्ती व्यापारे स्वस्थ होता ते नवरे अस्तित्व एकले स्फुरे जाणीव रूपे देहम अस्मि हे अज्ञान सोहम अस्मि हे ज्ञान शुद्ध मीची जाण स्फुरे जेव्हा जया संवित नामाभिधान ते शुद्ध अस्तित्वभान क्षण क्षणा होय लीन आत्मरूपी हाची होणे लय चित्ता चैतन्यात येणे विश्व समस्त आत्मरूप हे योगामृत केवळ सेवी आपणा आपण संवित प्रकाशी ज्ञान स्वरूपाचे आत्मस्वरूपाची ऐसी ओळखण हेची गा संपूर्ण आत्मज्ञान हरि ओम दत्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय